11th ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर जेही विद्यार्थी राऊंड क्रमांक 4 म्हणजे स्पेशल राऊंड 1 तर विद्यार्थ्यांसाठी जे वेळापत्रक होता हा साईडवर उपलब्ध झालेला आहे। तर बघू शकता आपण कालच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली होती की आज म्हणजे 26 तारखेला आपल्याला जेही स्पेशल राऊंड 1 होणार आहे त्याबद्दलचं वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर जेही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ॲडमिशन झालेली नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन शेड्यूलमध्ये येऊन बघू शकता तुम्ही ॲडमिशन शेड्यूल फॉर स्पेशल राऊंड 1 ओपन टू ऑल म्हणजे A to Z विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात आणि हा राऊंड मेरिटनुसार म्हणजे तुमचे जेही गुण आहे मार्क्स आहे त्या मार्क्सनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर फॉर्म कधी सुरू होणार आहे बघू शकता 29 जून 2026 दुपारी 3 वाजता ते 1 जुलै 2026ला सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। 29, 30 आणि 1 3 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे। ठीक आहे, कारण की आता उद्या आणि परवा 2 दिवस सुट्या आलेल्या त्यामुळे मंडे 29 तारखेपासून आपण फॉर्म भरू शकतो। यामध्ये बघू शकता नवीन विद्यार्थी यामध्ये भाग 1 भरू शकतात आणि दुरुस्तीसुद्धा करू शकतात। क्लिअर, म्हणजे तुमचा जर काही मिस्टेक वगैरे झाली असेल तुम्ही त्यामध्ये चेंजेस करू शकता। 2 नंबर म्हणजे विद्यार्थी पसंतीक्रम देऊ शकतात। पसंतीक्रम म्हणजे कॉलेजचे नाव देऊ शकता तुम्ही। 3 नंबर 1 ते 10 कॉलेजेस तुम्ही ॲड करू शकता आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना फॉर्म लॉक करणं गरजेचं आहे। अशा प्रकारे यामध्ये माहिती दिलेली आहे। कोट्या अंतर्गत सुद्धा भरू शकता यामध्ये दिलेली आहे माहिती। जर विद्यार्थ्यांना भरायचं असेल तर भरू शकता आणि त्यानंतर 2 जुलै 2026ला तुम्हाला जे आहे ते कॉलेजेससुद्धा अलॉट होऊ शकतात। अलॉट झाल्यानंतर तुम्ही प्रवेश घेणार आणि प्रवेश झाल्यानंतर बघू शकता यामध्ये कोणती माहिती दिलेली आहे तर पुढील जे वेळापत्रक असणार आहे म्हणजे यानंतर परत राऊंड होण्याची दाट शक्यता दाखवल्या जात आहे। बघा पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे म्हणजे 6 जुलैला। तर नेक्स्ट राऊंड म्हणजे स्पेशल राऊंड 2 होऊ शकतो किंवा जो राऊंड होता एक जो मुलींसाठी होता गर्ल्ससाठी तो राऊंडसुद्धा होऊ शकतो। तर नेमकी आता अपडेट कोणती ही आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही, परंतु सध्या आपण विचार करू की जो राऊंड आहे आता आपला तो म्हणजे की स्पेशल राऊंड 1। तर यामध्ये आता विद्यार्थ्यांनी व्यवस्थित फॉर्म भरणं गरजेचं आहे, कारण की या राऊंडमध्ये तुमचा नंबर लागणं गरजेचं आहे। 29 तारखेला तुम्हाला फॉर्म सुरू केल्या जातील। तर आपण फॉर्म भरण्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देऊच की फॉर्म कशा प्रकारे भरायचा, त्याप्रकारे फॉर्म भरा। यामध्ये कोणकोणते बदल राहू शकतात, कारण की आतापर्यंत तुम्ही जे राऊंड 3 भरलेले आहे म्हणजे 1 2 3 यामध्ये काहीतरी जेव्हा आपण फॉर्म भरलेला आहे आणि आता भरणार आपण स्पेशल राऊंड 1 तर यामध्ये काही डिफरन्स राहू शकते। तर ते आपण तुम्हाला फॉर्म भरताना माहिती देऊ। तर किती विद्यार्थी बाकी आहे असे फॉर्म भरायचे की ज्यांचा अजूनपर्यंत राऊंड 1 राऊंड 2 आणि राऊंड 3मध्ये नंबर लागलेला नाही आहे त्यांनी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। तुम्हाला A to Z माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि स्पेशल राऊंडचा जोही टाईम टेबल होता हा उपलब्ध झालेला आहे। भरपूर विद्यार्थी वाट बघत होते की राऊंडचा टाईम टेबल कधी येणार आहे, तर राऊंडचा टाईम टेबल आलेला आहे। लास्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलेली होती कट ऑफ वगैरे व्हॅकन्सी वगैरे तुम्ही जाऊन साईडवर चेक करू शकता। 29 तारखेला तुम्हाला संपूर्ण वेळापत्रक आलेलं आहे आणि फॉर्म भरण्याचा व्हिडिओ तुम्हाला देण्यात येणार दुपारी 3 वाजता। ठीक आहे, तर दुपारी तुम्हाला व्हिडिओ देण्यात येणार, त्याप्रकारे आपले फॉर्म भरा। ज्यांनी फॉर्म भरलेला नसेल आतापर्यंत तुम्हीसुद्धा भरू शकता किंवा तुमचा नंबर लागलेला नाही आहे तुम्हीसुद्धा भरू शकता। म्हणजे A to Z विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तर सर्वांनी फॉर्म भरा ज्यांचीही ॲडमिशन झालेली नाही आहे ते विद्यार्थी। ठीक आहे, तर 11th ॲडमिशन 2026-27 स्पेशल राऊंड 1चा डिटेल्समध्ये टाईम टेबल उपलब्ध झालेला आहे। टाईम टेबल चेक करा आणि आपले फॉर्म त्या टाईम टेबलनुसार भरा। फॉर्म भरण्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।